कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ या प्रवासात आपण होतो जगन्नाथपुरीला. पुरी बीचवरून कोणार्कला जाण्यासाठी मी इलेक्ट्रिक रिक्षा घेतली. रिक्षामध्ये पाय ठेवायच्या जागी मोठी फट होती, फूट मॅटने झाकलेली. रस्ता खूप खराब असल्याने धक्क्यांमुळे माझा शूटिंग फोन सीटवरून घसरून तो फटीतून खाली पडला आणि मला कळालंच नाही. 1-2 मिनिटांनी लक्षात आलं. मी रिक्षा मागे फिरवली. तोपर्यंत फोन जवळजवळ पूर्णपणे खराब झाला. काय करावं कळालं नाही, कारण अजून नेपाळ आणि पुढे काश्मीरपर्यंत मोठा प्रवास गाठायचा होता. तो खरा मेंटल ब्रेकडाऊनचा क्षण होता. कसा बसा कोणार्कच्या बसमध्ये बसलो, पण बसमध्ये बसल्यावर निर्णय बदलला आणि थेट भुवनेश्वरकडे निघालो. भुवनेश्वरमध्ये मोबाईल रिपेअर शॉप शोधत फिरलो. शेवटी एक दुकान सापडलं. 1200 रुपयात फोन दुरुस्त झाला. तर कसे आहात मित्रांनो? हसताना हसायलाच पाहिजे, कारण तुमचा आवडता शो घेऊन आलो आहे. चला हवा येऊ द्या. पूर्वीसारखे फोनचे फीचर्स राहिले नाही, बट आधीसारखा मात्र चालायला लागला. दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून मी नंतर सँडविच खाल्ली. नंतर भुवनेश्वरवरून पारादीपला मित्राकडे बस पकडली. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. पुढच्या दिवशी मी खरं ओडिसाचे जेवण खाल्लं. आणखी एक रात्री थांबणार होतो, पण मित्राचे प्लॅन बदलले, म्हणून रात्रीच पारादीप ते कोलकाता बस घेतली. प्रवासासाठी त्याच्या आईने दिलेला डब्बा मला खूप आवडला. पुढच्या दिवशी मी सकाळी कलकत्त्याला पोहोचलो. पुढचे 5 दिवस आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत. प्रवास सुरूच आहे, पण हा दिवस माझ्या संपूर्ण प्रवासातील सर्वात वाईट दिवस होता.